हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी कविता. माझ्या MKRL रेसिपी चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझा रवा मोदक दाखवणार आहे. चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य. मी अर्धी वाटी गूळ घेतलाय किसून, सुकं खोबरं 1 वाटी किसून घेतलंय, ड्रायफ्रूट घेतले आहेत, काजू, बदाम आणि पिस्ता आहे थोडंसं, रवा घेतलाय अर्ध वाटगं आणि माझा घेतलाय 1 वाटी. मी मीडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवला आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा घी टाकलेला आहे. त्याच्यामध्ये मी आता खोबरं टाकते. मी आता भाजून घेऊया. सुकं खोबरं आपलं भाजून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता मी त्यामध्ये ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घेणार बाकीचे. ड्रायफ्रूट पण भाजून झालेले आहे. पुन्हा मी त्याच तव्यामध्ये 2 चमचे घी टाकते. आता रवा मी व्यवस्थित चांगला भाजून घेणार आहे. मी आता ड्रायफ्रूट मिक्सरला लावून घेते बारीक करून. आपला रवा भाजून झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये माझं थोडं घालूया. ह्याच्यावरती आपण आता 1 मिनिटासाठी असं झाकून ठेवूया स्लो गॅसवरती. मी मोदकाच्या आतल्या सारणासाठी मी ड्रायफ्रूट बारीक करून घेतले आहेत मिक्सरला लावून. त्याच्यामध्ये आता एक खोबरं टाकते आणि गूळ. मी आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते आहे. मी आता हे सर्व मिक्स करून अशाच प्रकारे मी अजून एक तुम्हाला दुसरा मोदक तयार करून दाखवते आहे. यात आपण सारण घेऊया. व्यवस्थित असं हे करून घ्यायचं बोटाने दाबून आणि पुन्हा वरून पीठ लावायचं. काढून घ्यायचं. आपला दुसरा मोदक पण तयार आहे. आपले मोदक तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.